गाणं होऊन जाऊन दे काय मित्रांनो. महुर आंबे तुझी कवळी पाणी. आणि आता विचार लोक काय काय विचार करतील, काय बोलतील, त्याचा विचार करून दिलाय. यायला सावरण्यात तूच होता. संदेशचं गाव, संदेश गाणेकर. ज्या गावचे जेवढे पण पोरा त्यांना सबस्क्राईब करायला सांगा. आता निघालो आहोत गावी जायला. 2 गाड्या येतात आणि 1 गाडी खाली आहे. डॉगेश भाई अपना चिल मार रहे. हा खदानीचा नाही. गणपती बाप्पा मोरया. चला मित्रांनो, आपला प्रवास चालू झाला आता मस्तपैकी कोकणाकडे. एन्जॉयमेंट करत जाऊ आपण मस्त. आणि शिमग्यासाठी आपण ट्रिप काढले. ट्रिप म्हणजे ट्रिप नाही, प्लॅन होता आपला शिमग्याला जायचा गावाला, पण बाईकवरून. कारण आपली 7 ते 8 दिवसाची सुट्टी आहे, त्याच्यामुळे आपण बोललो की बाईक घेऊ. कारण गावी गेल्यानंतर मग बाईक होतेच नाही सगळं. तर आपण मस्तपैकी मॉर्निंगचा. आणि आपण घाटकोपरवरून निघालो. मेन म्हणजे सीन झाला आहे की हेडफोन घ्यायचा होता, म्हणजे वॉईस जरा चांगला आला असता आपला. काय करणार, गाडी काल भेटली लेट. 11 वाजले मला गाडी घ्यायला. तिथं येताच्या मागून नंतर येत आहेत. आणि मला काय समोरचं काही दिसतच नाही, कारण आपली लाईट पण बेकार म्हणजे एकदम बेकार. हे बघा काय दिसत नाही बघा. हे काय द्यायचा नाही. आपल्याबरोबर नवीन रायडर आहेत अजय कदम. आणि म्हणजे पहिल्यांदाच चाललं आपल्याबरोबर गावाला. त्याला म्हणजे भावाचा मुलगा माझ्या, त्याला सुखरूप गावी पोचवायची केली तरी माझी. आणि 3 वाज मुंबईमधून आल्याबरोबर म्हणजे 3 वाज. आणि आपला उद्याचा प्लॅन म्हणजे उद्या आमच्या गावाची होळी सुटेल. त्याचा व्हिडिओ पण आपल्या यूट्यूब चॅनल येईल. तर मग तुम्ही फॉलो करून ठेवा. मी यूट्यूबला चॅनलचे लिंक इथे वरती देऊन ठेवता. फायबरचा आवाज म्हणजे बेकार, मला जरा पण आवडत नाही. गाडी चालवायची इच्छा होत नाही. जेव्हा आपण आया कुठं देऊया आले गावाला पण खतरनाक माणूस. थोडा टाईम लागेल, थोडं एडिटिंग करावं लागेल मला. तर मग अपलोड होत आपण रायडर त्याच्या समोरून गाडी फास्ट मारली ना, तर हा माझ्या मम्मी पण येईल फास्ट बघायचं. बोललो ना तो मागून येणार. त्याला रोडच जायचंय, पुढे जाऊन आमची. मला गाणं पाठ करायला पाहिजे. तर मी जरा असं माझी जरा सूर येतच होता मस्त वेगळी खतरनाकमध्ये. आता आम्ही नेक्स्ट स्टॉप घेणार आहोत
महाडला. म्हणजे झोप यायला लागली कारण 2 तास झोपलो आणि निघालोय आणि डोळ्यावरती अशा झारा येत आहेत बस. तर मी सकाळी जे सांगितलं ना की उद्याचा मग काय प्लॅन आहे आपला, तर उद्या आमच्या गावची होळी तुटेल. त्याचा पूर्ण व्हिडिओ आम्ही ब्लॉग म्हणजे आम्ही बनवू व्हिडिओ मस्तपैकी, मी आणि माझे मित्र. आज आमचा उद्या निघेल संध्याकाळी, त्याच्यामुळे दुसरे मित्र आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्यामध्ये मी गावचे व्हिडिओ जे होळी सुटते त्यानंतर होळीची पूजा होते आमच्या म्हणजे महाड त्याची पूजा होते आणि नंतर मग ते नाचत गाजत ताशाच्या ढोल ताशाच्या आवाजावरती मंदिराकडे घेऊन जातो आम्ही म्हणजे नाणेवरती आणि तिथे उभी करतो तिला. नंतर मग देऊला देव पालखीत बसवतो. ते उद्या तुम्हाला मी दाखवेन. त्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा बघा ट्रेनचा, इथून जर ट्रेन गेले ना एक नंबर व्ह्यू येणार. का आता एवढं टाइम थांबायला पाहिजे, इथेच एवढा टाइम झालाय आणि पुढे जायला एवढा टाइम. आपली मित्रमंडळी गेले स्पीड मध्ये 80 जण 100% गेलं. त्यामुळे मला काय भेटणार नाही, ते मी आरामात जाणार आहे. त्याचा व्हिडिओ चालू केला. त्याचा पण व्हिडिओ ते मीच बनवेन आणि शॉर्ट व्हिडिओ पण बनवेन इंस्टाग्रामवरती. इंस्टाग्रामवरती ID मी मेन्शन करेन इथे. तिकडे पण आपली फॅमिली 900 फॉलोअर्स झाले. थेंबे तळे चालले. भाईने आता कॅमेरा लावलाय आपला, जरा त्याच्या कॅमेऱ्यात येतो म्हणजे मला माझ्या युट्यूबला टाकायला व्हिडिओ. मला माहिती आहे मी कोण आहे. हिरो भावी नागरिक. मला घे रे आजा. दिसतय मला एक सांगू हो माझ्या मित्राची गोष्ट आहे ती बघायला मला बघा भाई बघा काय फाट मारायची गरज नाही. मोबाईल पडला तर घेतो त्याच्याकडे. बघ 70च्या स्पीडला पण आपण आरामात जाऊ. तो नहीं समझ में आ रहा है तो क्या करेंगे. किती टाइम लागेल तो हार्ड यायचा. हार्ड असं की मग कचडी घाट 12 1 2 3 पर्यंत पोहोचू आम्ही. 3 पकडा 3 पर्यंत. आणि आता विचार लोक काय विचार करतील काय बोलतील त्याचा विचार करून दिला आहे. त्यामुळे मी आता व्हिडिओ बनवतो आहे. आज पहिलाच माझा व्हिडिओ. तुम्ही जरा सपोर्ट करा. तर कालपर्यंत मला कॉन्फिडन्स होतं की मी व्हिडिओमध्ये बोलेन आणि म्हणजे काय बोलू व्हिडिओमध्ये कसं बोलू. म्हणजे मी यूट्यूबला व्हिडिओ पण बघितले इतरांचे ब्लॉगरचे रायडर लोकांचे की कसं बोलतात काय बोलतात. आणि मग त्याचा प्रेशर म्हणजे एवढा की नंतर विचार केला की करायचं नाही. म्हणजे नॉर्मल व्हिडिओ बनवेन आणि नंतर नॉर्मल एक म्युझिक देन फ्री कॉपीराईटवाली आणि मग यूट्यूबला पण अपलोड करेन. नंतर आपण मला कॉन्फिडन्स आला बोलतोय थोडं जमून घ्या
थोड़ा कॉन्फिडेंस। आज की ताजा खबर, 3 वाघ मुंबई से बाइक लेके शिमगा उत्सव के लिए बाइक चुकलं काहीतरी। आज की ताजा खबर, 3 वाघ बाइक लेके सुबह 4 बजे कोकणा के लिए रवाना, शिमगा उत्सव के लिए रवाना। हिला झाल्या आता 8 वर्ष झाली मी घेऊन, म्हणजे जो समोर पहिला ओनर होता त्याने किती वापरली, 2 वर्ष नंतर मग मी कधी घेतली, 21 ला घेतली गाडी। 20 ऑक्टोबर 2021 ला घेतली गाडी। मग तुमची जबाबदारी, त्यामुळे 70-80-90 झालं गाडी कंट्रोल मध्ये असते आपल्या। म्हणजे जर कॉन्फिडन्स म्हणजे रोड खाली असेल तर प्रॉपर तुम्हाला रोड माहिती आहे, डेली रूट नाही तुमचं। मंडणगड, रत्नागिरी आणि विसरलोय काय ते माफ करा। आता जे गावांची नाव त्या गावात मी नाव घेईन, पण त्या गावात आणि मला जरा लाईक सबस्क्राईब करा, त्या गावाचं नाव घेईन तर। आता कुठं आलंय माहिती आहे, रत्नागिरी भोर मंडणगड, रत्नागिरी भोर मंडणगड। भोरवाल्यानो तुमच्या इथे आलोय मी, काय नाही रोडवरची गाडी चालवतोय, बाकी काय नाही। तर मला लाईक करा, सबस्क्राईब केलं तर बरं होईल। किती 80 वर जाणार नाही। मेरे को गाडी रुकाना पडेगा, गाडी बघा हे बघा कवलजोडी झाली इकडे। कवलजोडी म्हणजे आता 5 महिन्यात हे असंच होतं आपल्याला। रत्नागिरी माया डिस्ट्रिक्ट काकडो संगमेश्वर अंतरगडवर तो मग कुठल्या भावाची गाडी, गाडीचं नाव नाही मला 500 मीटर गेटरी। पार्ले रत्नागिरी गेट पुढं किती किलोमीटर माहिती आहे? 20 पार्ले जरा खबर Tomorrow, moving with the motion.
शिरूर थांबलेत मागे आणि आता आम्ही बघा हा सीन बघा एक नंबर आहे. पावणं जे आमच्यावर मस्त हे बघा. म्हणून तर मी इथं कॅमेरा चालू केलाय कारण मला माहिती आहे इकडं सीन मस्त येणार आहे. ते कुठपर्यंत दिसतंय माहित नाही मला. गाडी दिसते काय दिसतंय वरचं आकाश दिसतंय पाणी दिसतंय काय माहिती नाही. आकाश आणि पाणी एकत्र दाखवलंय. गाणं होऊन जाते का मित्रांनो. तुझी कवळी पाणी अंबा वाढत जाई अंबा वाढत जाई शिरक्यांच्या मुलानं तोरण बांधिले केली या फुली राणी. वाट बघूया का त्या गाडीची भाऊ. उडवलं होतं आई शपथ. यायलो का नाही मी. नमानीची गाणं सॉरी लग्नाची गाणं बोलता बोलता वाट लागली होती. आता उडवलं असतं एका माणसाला मारला नाही सगळा. लाईक शेअर सबस्क्राईब नसतं केलं नाही. सदा चिपळूणकरांना तुमच्या गावात आलोय तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब अँड काय असतं बस तेवढंच करा आणि सपोर्ट करा चॅनलला. कोकणी स्टोरी लाईक. कोकणात तुझे यायला सावर्ड्यात पोचवता संदेशचं गाव संदेश गाणेकर. त्या गावचे जेवढे पण पोरांना सबस्क्राईब करायला सांगा चॅनलला आपल्या. लग्नाची गाणी शिकवणारा मेन माणूस म्हणजे संदेश गाणेकर. ऊर आंबे तुझी कवळी पाणी आंबा वाढत जाई. चला मित्रांनो गरमी खूप आहे आणि हालत बेकार आणि स्टँड काढलाय का बघूया. काढलाय आणि हा रोड मला काय समजत नाही. संगमेश्वर मध्ये पोहोचलोय आपण. संगमेश्वर आपले चाललं आता संगमेश्वर मध्ये. आणि हा नवीन रोड बनतोय. पहिला रोड कुठून होता आत्ताचा रोड कुठून होता ते समजत नाही. हा रोड कुठून होता काय होतं ते खालून जाणार आहे रोड काय. पहिला रोड आहे काय घेत आहे काय समजत नाही. खोदकाम झालेलं आहे बऱ्यापैकी. हा वरून आहे. मग संगमेश्वर स्टेशन कुठे गेलं मित्रांनो. संगमेश्वर स्टेशन आलेलं आहे. खूप जण कन्फ्युज होतात की देवरुख कोणत्या साईडला आहे. हा सरळ रोड गेला गोवा साईडला रत्नागिरी आणि इथून आपल्याला लेफ्ट मारायचा आहे. जो रोड गेला इकडे देवरुखला. आणि आपले संगमेश्वर बसस्थानक हे आपलं संगमेश्वर बसस्थानक किती आहे हे बघा. संगमेश्वर बसस्थानक मागे राहिलो आणि इथून आपला रोड त्या साईडला का देवरुख साईडला गेला रोड. इकडे जरा सावली आहे मस्तपैकी. व्हिडिओ झाले चांगले असं काही नाही. असंच पाहिजे तसंच पाहिजे मस्त झाले. पण आवाज होत नाही मला कारण कंटिन्यू बोलत होतो मी आणि आवाजाची वाट लागली आहे आपल्या. आणि अज्जू भाई अपना किधर आहे जरा व्हिडिओ बंदच होते. मित्रांनो देवरुखात आलोय. देवरुख संगमेश्वर आणि दोन्ही पण मोबाईलला घेण्याचं आहे आमचं वाटतं. चार्जिंग आपल्याला एका आयफोनची आहे 16%
आणि नथिंगची आहे 25. गावी जाईपर्यंत पुरेल. आता काय 15-20 मिनिटावरती गाव आहे आपलं. आणि तुम्हाला मार्लेश्वर फाटा दाखवतो. एक रोड साखरप्याला गेला आणि एक रोड मार्लेश्वरला गेलाय. तर आम्ही दोन्ही साईडून जाऊ शकतो आमच्या गावी. पण आज आम्ही जाणार आहोत कुठून? मार्लेश्वर रोड. तर माझा मित्र गेलाय पुढे. हिरू होता मग माहिती आपला, तो गेलाय पुढे तुझ्या सिस्टरला सोडायला. चल रे. मस्त तू आपलं सोलजाईचं मंदिर आहे. आई सोलजाई देवी प्रसन्न. हे बघा आता थांबत नाही आहे. आता कंटाळलोय. नंतर देवरुखला आल्यानंतर शपथ दाखवेन तुम्हाला. बघा मित्रांनो, आता आलाय मार्लेश्वर फाटा. एक गेला रोड हा साखरपा. हा इकडे समोर साखरपाला गेलाय. इकडे लेफ्टला मार्लेश्वर फाटा. तर आपण आज तिकडून जाणार आहोत. इकडून चाललो आहोत. बघा मागे पण नाही यार. स्पीड ब्रेकरनी काशी करून टाकली आपली सर्व. आणि हा स्पीडवर सोबत ना काही. त्याच्यात आपलं हेल्मेट. गाव जवळ आमचा आजा 2-3 तासाचा व्हिडिओ बनला असेल. तो पूर्ण प्रॉपर बघावा लागेल. दोन 3 तासाचा व्हिडिओ पूर्ण बघायला लागेल. त्याच्यामध्ये असे की पॉईंट आपल्याला कोणत्या ते पण बघावं लागतील. त्याच्यानुसार आपल्याला टाकावं लागेल व्हिडिओ. आणि आपला धीर्याबाई मॅच केलं. हत्तीव आपलं हत्तीव गेलं मागे. सांगायचं विसरलो. हत्तीव गेलं आपले. आणि आपल्या गावात एंट्री. ग्रामपंचायत कासार कोळवण. आणि कोणात काय माहिती, सुधा काकी आहे. सुधा काकी. साईबाबा मंदिर आहे ते आपलं. आणि इथे आम्ही क्रिकेट खेळायचो. हे कोण आहे? बंगला बांधलेला आहे. कधी होतोय कधी नाही. साईबाबा मंदिर. अपना गाव अपना घर. इथून काढायची. इथून काढायची. हो पाकाडी. चला घरची माणसं उभीच लाव. उभीच लाव. अशीच लाव.